कल्याणमधून आहे कल्याण डोंबिवलीतून होणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू झाला आणि याच धक्क्यातून 18 वर्षाच्या तरुणीनं आत्महत्या केली आहे। डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। 15 दिवसांपूर्वी होणाऱ्या पतीचा कार अपघातात मृत्यू झाला। त्याचा धसका घेऊन या 18 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली आहे। राहत्या घरीच गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे। खुशी असे 18 वर्षाच्या तरुणीचं नाव असून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। अमजद, अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे, थोडक्यात अगदी सांगशील? डोंबिवली पूर्वेतील सोनारपाडा परिसरात यशवंत ठाकूर कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली। खुशी नाईक असे या तरुणीचे नाव आहे। आणि जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला गेल्यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। 15 दिवसापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी या तरुणीच्या एका या परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत साखरपुडा झाला होता आणि हे दोघे लवकरच लग्न करणार होते। मात्र 15 दिवसापूर्वी एका कार अपघातात मिथुन नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आणि गेल्या 15 दिवसात ही जी तरुणी आहे ती मानसिक दबावात होती आणि एका प्रकारे धक्का तिने घेतला होता आणि तिने आत्महत्या केल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे। या प्रकरणात दुसरा काही अँगल आहे का, या अँगलने तपास सुरू आहे। मात्र 15 दिवसापूर्वी होणारा जो पती आहे त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याचा धक्का घेऊन जी तरुणी तिने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ आहे। परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आणि या प्रकरणात काही वेगळा अँगल आहे का याचा तपास पोलीस करतायत। धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्स बद्दल।